छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न। ज्याचा शेवट चांगला ते सगळं उत्तम। भुजबळांची शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया। तर कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही, मुख्यमंत्री देतील ते खातं चालेल, भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्यांचं अभिनंदन। यावेळी समीर भुजबळांचीही उपस्थिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्री छगन भुजबळांचं अभिनंदन। भुजबळांनी अनेक विभागाची जबाबदारी सांभाळली आहे, त्यांच्याकडे अनुभव मोठा, शिंदेंची प्रतिक्रिया। भुजबळांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याचा आनंद। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। ओबीसी नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल बावनकुळेंनी फडणवीसांचे आभार मानले, अजित पवारांचेही आभार मानले। भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही, अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करतायत, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। भ्रष्टाचाराविरोधात लढायचं की नाही या संदर्भात संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार, अंजली दमानी यांची माहिती। भुजबळांना परत मंत्रिमंडळात आणून बसवलंय, त्यामुळे आता लढायचं की नाही हा मोठा प्रश्न, दमानी यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळत असल्यानं येवल्यामध्ये जल्लोष, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत घोषणाबाजी। छगन भुजबळांच्या अभिनंदनाचे नाशिकमध्ये होर्डिंग, मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण। छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्री पदाची स्पर्धा वाढली। गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष। बोगस ओबीसींना पंचायत राज निवडणुकीमध्ये खड्यासारखं दूर ठेवा, यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके ऑगस्टमध्ये नांदेड ते मुंबई लॉंग मार्च काढणार। 8.25 लाख बोगस कुणबी दाखल्याचा विषय असून या विरोधात आमचा संघर्ष, हाकेंचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर। 26 मे रोजी नांदेडमध्ये अमित शहांची जाहीर सभा होणार। मंत्री अतुल सावेंकडून सभेच्या तयारीचा आढावा। नागपूरमधील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन। या आंदोलनामुळे सरकारच्या खरीप पूर्व तयारीमध्ये व्यत्यय, तर मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा कृषी सहाय्यकांचा इशारा। हिंगोली कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं आंदोलन। कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करण्याची मागणी। मुंबईतील आझाद मैदानावरती मातंग समाजाचं जनआक्रोश आंदोलन। समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनात न्याय मिळण्यासाठी मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीनं आंदोलन। बीडमधल्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणी भागवत साबळे, सुरेश साबळेसह इतर 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। समाधान मुंडे, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातला आरोपी, मात्र समाधानलाच मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरेंकडून बस स्थानकाची पाहणी। काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाला तडे जात असल्यानं राजू नवघरेंनी कंत्राटदारांचे कान उपटले। धाराशिवमधील लोहारातील कचरा प्रश्न पेटला। कचरा डेपो आणि घनकचरा प्रकल्पाविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। प्रकल्पाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आमरण उपोषण। पुणे सिंहगड किल्ल्यावरती 1 जूनपासून प्लास्टिक बंदी, प्रशासनाचा निर्णय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागेल। नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। पुणे महापालिकेकडून 75 टन क्षमतेचा कापडी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय। यासाठी जागांची पाहणी सुरू असून लवकरच ठिकाण निश्चित केलं जाणार असल्याची महापालिकेची माहिती। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नवीन व्हीआयपी दर्शनाची नियमावली जाहीर। स्तनदा माता, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांना निःशुल्क दर्शन मिळणार। यंदा देशात तांदूळाचं विक्रमी 12 कोटी टन उत्पादन। उन्हाळी पिकाचा त्यात समावेश केल्यास एकूण उत्पादन जवळपास 13.64 कोटी टन असल्याची व्यापाऱ्यांची माहिती। जगभरात कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई महापालिका प्रशासन सज्ज। रुग्णालयांमध्ये विशेष बेड्सची सोय केली। मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण, मात्र घाबरण्याचं कारण नसून योग्य ती खबरदारी घेण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। नाशिकच्या मालेगावमध्ये सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करत त्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी निर्णय। अंजनवडेल ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक। इंदापूरमधील श्री छत्रपती साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांचं वर्चस्व। लढतीमध्ये श्रीजय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा तनत पराभवाची धूळ चारली।
म्हाडाच्या सावित्री नदी पात्रामध्ये गाळ उपसण्याच्या कामाला परवानगी 20 कोटींची मंजुरी मिळाली असल्याची मंत्री भरत गोगावलेंची माहिती. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या अनेक भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं वादळी सरी बरसण्याचाही अंदाज. बीडमधल्या आष्टी तालुक्यात वळवाचा पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे डाळिंब पिकाला मोठा फटका, शेतकरी चिंताग्रस्त. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसामुळे मोठं नुकसान. अनेक घरांचे पत्रे उडाले असून 20हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती. ठाण्याच्या काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे पाणी येणार नसल्याची माहिती. पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोच्या मार्गिकेसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. मेट्रोच्या कामामुळे वारंवार अशा घटना घडूनही पालिकेकडून कोणतीही कारवाई नाही. मुंब्रा स्टेशनजवळ रस्त्याच्या बाजूला अजगर प्रजातीचा साप आढळल्यानं खळबळ. अजगराला सर्व मित्रांकडून जीवदान. मुंबईच्या मालवणी परिसरात जन्मदातीच्या संमतीनं 19 वर्षीय आरोपीकडून मुलीवर अत्याचार. घटना उघड होऊ नये यासाठी आई आणि आरोपीकडून मुलीची हत्या. पोलिसांकडून दोघांना अटक. बीडमध्ये अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला जन्मठेपेची शिक्षा. ऑगस्ट 2023 मध्ये पीडितेच्या पोटदुखीच्या आजारावरून तपासणी केली असता ही बाब उघड झाली होती. पुण्यात रस्त्यावरील तुटलेली केबल, दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात. केबलमुळे दुचाकीस्वार विश्व परदेशी याच्या गळ्याला दुखापत. पुण्यातल्या वारजे माळवाडीमध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार. 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही. कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात. रिक्षाला धडक देऊन डंपर पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला. एका महिलेचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा अपघात. कारमधील प्रवासी सुखरूप, मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी. नाशिकमध्ये आरोपींसोबत पार्टी करणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर आरोपींना कारागृहात नेण्याआधी हॉटेलमध्ये नेलेलं. पद्मसिंग राऊळ, दीपक जठार, विकी चव्हाण यांच्यावर कारवाई. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 3 ट्रकसह गुजरातमध्ये काळा बाजारासाठी नेला जाणारा 53,76,000 रेशनिंगचा तांदूळ जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.